तर हे काय कसे आहात तुम्ही सगळे आणि माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आणि आजचा ब्लॉग खूप वेळानं येत आहे कारण बघा या पोटाच्या पाक चिंध्यात झालत्या, त्यामुळं ह्यो ब्लॉग मी जरा लेटनं स्टार्ट केले. आणि ह्यो ब्लॉग आजचा ब्लॉग आपला होम टूर म्हणून अपलोड होईल. कारण का खूप दिवसापासून जर तुम्ही माझं मिनी ब्लॉग बघत असाल तर खूप दिवसापासून आपलं घराचं रिनोव्हेशन चालू होतं. आणि रेनोव्हेशन चालू असल्यामुळे जरा घरात पण नव्हतोच मी, जास्त करून बाहेरच असायचो. त्यामुळे काय मी न्यू ब्लॉगच टाकत होतो फक्त. तर आजचा ब्लॉग खूप वेळानं आला आहे, तर या ब्लॉगला सपोर्ट करा. आणि व्हिडिओ जर पुढचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा. आत्ता मी उठले, आता अंघोळ करणार आणि मग तुम्हाला डायरेक्ट कपडे घालूनच भेटतो. चला. आजच्या अंघोळ जरा स्पेशलच करा म्हणाली मी, कारण का आज एक तर आपल्याला सुट्टी आहे, कॉलेज पण नाही आहे आणि जरा अंगार बिंगार इंजुरी पण आहे. जरा मग आईस भात टाईप काय तर केलं आणि हे आहे जशी तुम्ही बघू शकता. यातला आपण बर्फ काढूया कट्टात असं टॉपमध्ये असं काय बर्फ आहे. काय करणार आता मी माहीत आहे, इथे मी पाणी सोडून ठेवते. पाण्याचा असा बर्फ असा टापकन टाकणार, मस्ती गार पाण्याची आंघोळ. यो आईच यो चला आंघोळ करून आता तुम्हाला डायरेक्ट कपडे घालून. तर बाई आता काय विषय जाणार असतो, ती बारडी आहे की नाही, ती की नाही कंप्लीट बर्फानं भरलेली आणि नक्की जाऊन गरम पाणी होती, सगळं गरम गरम झाले. चुकून जरा सरप्राईज रिव्ह्यू झाला असता आपण, तर जरा घरात काय जरा सरप्राईज केली आपण. त्यामुळं आता अंघोळ करतो आणि डायरेक्ट आपला होम टूर चालू करूया. चला. तर काही आता आपण आपले अंघोळ वगैरे झालेले आहे आणि आता आपले अंघोळ वगैरे झालेले आहे आणि आता कपडे वगैरे पण घातलेले आहेत. आणि आता मी काय म्हणाले, जरा आपण पहिला आपलं घर कणी आतनं बघून घेऊया आणि मग आतनं बघून झाल्यावर आपण मग बाहेरचा तुम्हाला फायनल लुक दाखवतो. म्हणजे वरनं गच्चीपासनं ते खाली आम्ही छप्पर वगैरे केले, तो पूर्ण असा लुक मी तुम्हाला दाखवतो. तर पहिला आपण कशापासून सुरुवात करूया, तर गाईच ह्याच्यापासून आपण पहिला सुरुवात करूया. तर सुरुवात कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चला मी तुम्हाला पहिलं आमच्या दरवाजापासून सगळं दाखवत येतो वर. आणि व्हॉइस ओव्हर काय मी बॅकग्राऊंडच देईन, कारण आता व्हॉइस ओव्हर असा करून असं परत असं करून परत असं करायला जरा प्रॉब्लेम आहे ना, त्यामुळे व्हॉइस ओव्हर काय मी बॅकग्राऊंडलाच देईन. आणि आता बघूया आपण व्हॉइस ओव्हर म्हणजे मी तुम्हाला पहिला आमचा दरवाजा दाखवतो आणि बाहेर चप्पर वगैरे गेले ते दाखवतो. आणि त्यातनं आत आल्यावर आम्ही जरा सरप्राईज आहे तुमच्यासाठी, ती सरप्राईज पण दाखवणार. एक सरप्राईज मी मिनी ब्लॉगमध्ये रिव्ह्यू केलं आणि आता दुसरं सरप्राईज आहे की आपण या मोठ्या व्लॉगमध्ये ब्लॉग व्हिडिओमध्ये शूट करणार आहे. आणि चला दाखवतो. तर गाईज हे आता तुम्ही समोर बघत असाल, हा आपला दरवाजा आहे, ह्याला आपण पॉलिश करून घेतले. म्हणजे त्याला आपण पैशातनं कंप्लीट केलेलोच, 5,000 रुपये घेतल्यात पॉलिशसाठी. तर आता जरा पसारा मांडला इथं, कारण आता शिफ्ट झाली ना. मग हे जे आहे तुम्ही कपाट बघू शकता आहे. आणि या आमच्या पप्पांच्या फोटोच्या साईडलाच तुमचे सरप्राईज आहे, दाखवू चला. हे जे आहे गाईज आम्ही म्हणजे अँटिक पीस म्हणून करून घेतले, आपल्या महाराजांचा फोटो लावून घेतला तिथं. ॲक्च्युली आम्ही त्या साईडला दोन मशाल टाईप म्हणजे असे लॅम्प पण लावून होतो, पण बजेट जरा जास्तच गेलं त्यामुळं लावताना नाही. आता लाईट गेल्या, लाईट लावून पण चालणार नाही, लाईट गेल्या. त्यामुळं आपण आता आपली रूम बघत आहे. आणि हा फोटो कसा वाटला नक्की सांगा, कशाला म्हणजे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही जी विठ्ठलाची मूर्ती आहे की नाही, ही मी सरप्राईज म्हणून रिव्हील केली ती, म्हणजे आम्ही आणलेली नुकतीच. आणि ही विठ्ठलाची मूर्ती मी सरप्राईज म्हणून रिव्हील केली ती म्हणजे की मिनी व्लॉगमध्ये. तर ह्याच्यात लाईट पण लागते, कारण आता लाईट नसल्यामुळं काय जरा प्रॉब्लेम होत आहे.
आणि ही बघा ही माझी बहीण आहे. आणि टी व्ही जरा बारकाच पडतोय कारण आता घेणार आहे सोडा, बजेट खरं जास्त जाते ना, त्यामुळे जरा विषय व्हायला आहे. आणि हे आपलं टी व्ही युनिट आहे. हे ॲक्च्युली आम्ही हे पूर्ण टी व्ही युनिट नव्हतं, आमचं घर जरा बारकं पडलं त्यामुळे आम्हाला म्हणजे कट करायला लागला. आणि हा कोपऱ्यात जो टी टेबल बघत आहे की नाही, तो गणपतीसाठी केला आहे, म्हणजे दरवेळेला डेकोरेशन करायला लागणार नको म्हणून केला आहे. आणि त्यानंतर ना आपले ते किचन गाईज, किचनवर हे जे होतं नाही, आता वरच्या खोलीत तुम्हाला नंतर लॉफ्ट दिसेल, हे लॉफ्ट असं लॉफ्ट होतं, म्हणजे वर जसं आहेत की नाही तसं लॉफ्ट होतं तिथं. मग विषय काय केला माहिती आहे, तर डायरेक्ट दरवाजे मारून घेतले, म्हणजे धूळ पण जाणार नाही, घाण पण होणार नाही. आणि डबे वगैरे म्हणजे आपलं सामान वगैरे सगळं सेफ राहते. मांजरे बिंजरे येतात ना घरात, म्हणजे त्यामुळं हे करून घेतले. आणि हे किचन तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. आणि म्हणजे किचनमध्ये जास्त काय फरक झालेला नाही आहे, फक्त ते लॉफ्टला दरवाजे मारून घेतल्यात. आणि हे जे आहे काय आपलं बेसिन आहे, इथं आपण एक अँटिक आरसा घेतला आहे. आता ही आरशा साईडला जी तुम्ही डिझाईन बघत आहे, म्हणजे क्रिस्टल टाईप अशी ती डिझाईन आहे की नाही, त्यात लाईट लागत्या, ती तुम्हाला मी 100% पार्ट 2मध्ये नक्की दाखवणार आहे. आणि हे आपलं बाथरूम आहे काय तिथं, आणि इथनं आपण इथनं असं वर जायचं आहे. आणि ही जे आपलं वरनं असं जाताना म्हणजे प्रॉपर टी व्ही युनिट कसं दिसते नक्की सांगा. आणि टिपॉय पण त्यांच्या म्हणजे ती पॉलिश करणारीची आलती की नाही, त्यांच्याकडनं आम्ही पॉलिश करून घेतलेला. तर आता आपण वर जाऊया आणि वरचं जे सिलिंग ते सगळं बघूया. तर आता आपण आलेलं आहे वरती, म्हणजे वरच्या खोलीत. आणि इथं आपण ड्रेसिंग टेबल केला आहे आणि कपाट काय वर आणले तुम्हाला दाखवतो. यो आहे तो ड्रेसिंग टेबल केला आपण, बघा असा आरसा लावला आहे. आणि इथं बहिणीनं आणि मम्मीनं म्हणजे ह्याचं मेकअपचं साहित्य, बांगड्या वगैरे सगळं इथं ठेवली. त्यानंतर इथं आपला टेबल आहे अभ्यासाचा. आणि ही आपली तिजोरी, जी की आधी खाली होती आणि ती आत्ता वर आणल्या. आणि हा आहे आपला लॉफ्ट. आणि घर काय सगळं रंगवले, हे बघू शकताय. हे कंप्लीट सगळं घासून वगैरे पुट्टी मारून मग कलर दिला याच्यावर. आणि आपण घराच्या म्हणजे बाल्कनी आहे ना, तिथं सिलिंग पण केले. ते तुम्हाला पण ते पण तुम्हाला दाखवतो. आणि आता ही आहे आपली स्टोर रूम गाईज, बघा. हे पण कंप्लीट कलर करून घेतल्या. ही आतनं अशी काहीतरी दिसते बघा बाहेरनं, बघा. ही आपली ड्रेसिंग रूमची रूम आहे. नासा आत गेल्यावर हा दरवाजा. आणि ही आपली स्टोर रूम गाईज बघू शकता. इथं सगळं आम्ही म्हणजे जे लागते ते सामान ठेवले, बाकी सगळं वेस्ट करून टाकलं कारण खूपच म्हणजे लईच अडचण वाजली. ही रूम पूर्ण कंप्लीट भरलेली. आता बघा कसं करून ठेवले, सॉर्ट करून ठेवले सगळं व्यवस्थित. आणि त्यानंतर ना इथं की नाही, हे जे कपाट दिसते तुम्हाला, इथं आधी फळ्या होत्या. म्हणजे कसा विषय होता माहिती आहे काय, थांबा एक मिनिट तुम्हाला. आता लाईट नाही, जरा अंधार असला तर फक्त ॲडजस्ट करा. हे बघा, हे जे आहे ना, ह्या फरशा होत्या आधी, म्हणजे असं कंप्लीट अशा फरशा, अशी एक फरशी, त्यानंतर इथे एक फरशा, आणि इथे अशा 3 फरशा होत्या, 4 फरशा आहेत म्हणजे अशा. इथे काय, इथे काय, इथे काय, इथे काय, म्हणजे मग त्याला काय केलं माहिती आहे, सर्व इथे ओपनच राहत होतं. मग साड्या बिड्या ठेवायला प्रॉब्लेम नको म्हणून कोणी इथे एक फळी मारून घेतली आणि डायरेक्ट 2 दरवाजे मारले असे बघा. आपलं वाईड अँगल नसल्यामुळे कंप्लीट दिसत नाही गाईज. हे आपलं असं कपाट झाली. जेवढं तुम्हाला म्हणजे असं व्यवस्थित दाखवता येईल तेवढं मी दाखवाली गाईज. आणि इथला लॉफ्ट काय भरलेला असतो कायम. तर हे आता आपलं वरचं, आता तुम्हाला मी दाखवतो सिलिंग, जो की आपला लास्ट पार्ट आहे. म्हणजे लास्ट म्हणजे की हा व्लॉग इथे संपत नाही कारण लाईट नाही, त्यामुळं संध्याकाळी तुम्हाला मी व्यवस्थित लाईटीमध्ये कसं दिसते आमचं घर ते पण दाखवणार आहे. आणि आपण आज होम टूर बघाली, त्यामुळे व्यवस्थित सगळं लावून पण तुम्हाला नंतर दाखवतो. आणि आपण आता सिलिंग बघायचं. यायचं बघा, हे असं सिलिंग करून घेतले आणि हे दोन्ही तर बर लावून घेतल्यात. ही आमची गॅलरी आहे काय तिथनं, असं म्हणजे व्यवस्थित असं कटात व्ह्यू येते. आणि हे ग्रिल वगैरे सगळं करून घेतलं आणि इथनं आपण वर येतो.
तर हे होतं सकाळचं स्वरूप म्हणजे घराचं, जे की मेन घरापेक्षा म्हणजे 80% पण नाही आहे, 80% आहे. म्हणजे जे सगळं मेन आहे सगळं ते तुम्हाला की नाही मी बरोबर संध्याकाळी 7 वाजता दिवा लावून व्यवस्थित मध्ये दाखवतो कट्ट्यात, कारण लाईटी वगैरे खाली स्ट्रिपा वगैरे ढिगभर लावल्यात आणि ते पण व्यवस्थित दाखवतो. तर आता काय आपण इथनं खाली जाऊया आणि खालचं तुम्हाला फक्त मी नॉर्मली मगाशी कपाट दाखवलेलं आणि ते कपाट आता मी तुम्हाला मेन म्हणजे उघडून वगैरे असं सर्व व्यवस्थित दाखवतो. तर ह्यो बेड आता तोपर्यंत केला कारण कालच पॉलिश करून गेली, त्यामुळे त्यांनी बेड असा हलवायचा नाही म्हणून सांगितलेला. आता ते बेड पण व्यवस्थित लावला आणि हे कपाट आहे का नाही असं म्हणजे ह्याची सिक्रेट कप्पा म्हणून, असं म्हणजे सिक्रेट कप्पा पण नाही सोडा, असं सगळं म्हणजे असं एंटरटेनमेंटसाठी करून ठेवली आहे. आता हे 2 असे म्हणजे 3 कपाट आहेत इथे एकूण, ती अशी बघा इथनं असं आपण उघडू शकतोय. त्याला म्हणजे असं जरा तिचं हँडल जरा गंडली, काही झाला माहिती आहे म्हणजे ते सुताराला आम्ही सांगितलेलं म्हणजे पांढऱ्या हँडल किंवा असं त्याच्या सूट करायला असं लावा, खरं त्यानं काळं लावलं त्यामुळे विषय गंडला तिथं. आणि ह्या कपाडात अशी ढीगभर जागा बघा, साड्या वगैरे अडकवायला मम्मीला, आजीला, बहिणीला वगैरे, आणि वरती आमची शर्ट वगैरे ठेवायला म्हणजे माझ्या आणि पप्पांचं सामान म्हणजे भरपूर असं म्हणजे इथं बसते. आणि हे ड्रॉवर बघत आहे का नाही तुम्ही, ह्याला असं लॉक पण आहे म्हणजे प्रत्येक, आणि वर ड्रेसिंग टेबल आहे की नाही त्याच्या पण एका ड्रॉवरला लॉक आम्ही करून घेतले. आणि हे जे आहे की नाही असं ड्रॉवर उघडलं की नाही, ड्रॉवर असं म्हणजे वर येते, म्हणजे आता मला दाखवतो 1 मिनटं बघा फक्त तुम्ही आता लक्ष देऊन. काय हे असं ड्रॉवर बाहेर आला का नाही इथनं असा वर उचलायला लागतोय, म्हणजे बघा थांबा हे असा वर उचलला का नाही, वर उचलल्यावर मग खाली एक ड्रॉवर म्हणजे एक्स्ट्रा ड्रॉवर, असं कुणाला वाटाय नको म्हणजे एक ड्रॉवर आहे ते, म्हणजे असं करून घेतले आम्ही ते. तर ह्यो एक कपाट झाली आपलं. त्यानंतर खाली पण स्पेस आहे तुम्ही बघू शकताय. आणि त्यानंतर इथं दुसरं कपाट आहे काय, दुसऱ्या कपाटात पण ढीगभर जागा आहे. आत्ता इथं सामान आहे आमचं, कारण जे पण उरलेलं का नाही सुताराचं म्हणजे पेस्टिंग करायला ती फेविकॉल वगैरे लागते, त्यातली एक फेविकॉलची पिशवी उचलली आपण, ते काय सांगू नका कुणाला. त्यामुळं हे कपाट दुसरं झालं आपलं. त्यानंतर इथं हे जे तिसरं कपाट आहे की नाही हे स्पेशली सिलेंडर ठेवण्यासाठी केले. म्हणजे कसा विषय होते माहिती आहे, सिलेंडर ठेवायला घरात जागा नसत्या, त्यामुळं मग हे सिलेंडर ठेवण्यासाठी केले. म्हणजे ते 3 सिलेंडर नाही 2 सिलेंडर आरामात मावतात, म्हणजे सिलेंडर आपलं ठेवायला व्यवस्थित रिकामी जागा झाली इथं. तर ही आपली 3 कपाटं झालीत. तर कपाटं कशी वाटली नक्की सांगा कॉमेंट बॉक्समध्ये. हा काय तर गाईज होम टूरचा पार्ट 1 कसा वाटला नक्की सांगा, आणि ब्लॉग आवडला असल्यास ब्लॉगला लाईक करा. आणि पार्ट 2 आपला लगेचच अपलोड होईल, म्हणजे हा ब्लॉग अपलोड झाल्यानंतर एक 3-4 तासाने लगेचच आपण पार्ट 2 पण अपलोड करणार आहे. मग तो पार्ट 2 पण बघूनच घ्या तुम्ही. पार्ट 1मध्ये एवढं काय खास नव्हतं, पण पार्ट 2मध्ये तुम्हाला प्रॉपर होम टूर बघायला मिळणार आहे. पार्ट 1मध्ये मी काय म्हणजे तुम्हाला साच्या दाखवला घराचा, म्हणजे आमचं घर सकाळी कसं दिसते ते दाखवलं. आणि पार्ट 2मध्ये आपलं नाईटचं घर बघायला मिळणार आहे, म्हणजे नाईटमध्ये कसं दिसते ते बघायला मिळणार आहे. तर पार्ट 2 स्पेशल असणार आहे जरा, कारण नाईटमध्ये आणि डेमध्ये जरा फरकच पडते ना घरात, म्हणजे ज्या लाईटी लावलेल्या असतात त्या लाईटी आपल्याला बघायला मिळत नाही डेमध्ये. तर व्लॉग आवडला असल्यास व्लॉगला लाईक करा. आणि व्लॉग हा खूप दिवसानंतर आला आहे, त्यासाठी सॉरी गाईज, कारण एक सिरियस इंजुरी आली होती, माझं बोट जरा म्हणजे असं कट झालं होतं कम्प्लीट, त्यामुळे जरा मला व्लॉग टाका आला नाही. चला व्लॉग आवडला असेल व्लॉगला लाईक करा आणि कॉमेंट, सबस्क्राईब, शेअर काय असेल करून टाका.